मला वाटलं भाजी बिघडली की काय, आणि इकडे भाजी सांडली आहे बघा. बरं तरी हा भाताचा पॉट खाली होता म्हणून सगळी भाजी याच्यात सांडली आणि अर्धी याच्यावरती सांडली. आणि कोणतीही स्किल माणसाची कधीच वाया जात नाही, कधी ना कधी ती कामं येते. आणि कुकिंग तर सगळ्यांनाच आलं पाहिजे, स्वयंपाक करायला सगळ्यांनाच आलं पाहिजे, कारण की कधीही काम येऊ शकतं. कधी कभार तुमचे घरचे आई वडील घरी नसतील किंवा मग बायको घरी नसेल तेव्हा कामं येतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता जातो जिमला जायचं काही मन नव्हतं, म्हटलं जाऊया संध्याकाळी. पण संध्याकाळी वर्कआउट करायला तेवढी मजा येत नाही जेवढी सकाळी येते. त्यामुळे म्हटलं आता की लगेच पटापट तयार होऊ आणि जाऊ. तयार झालं म्हणजे फ्रेश वगैरे झालं, बघूया आता कॉफी घेऊया थोडीशी, घेऊया जिमला. कॉफी आज साध्या पाण्यातच घ्यायची, गरम नाही करायचं पाणी, नुसतं बुस्टर. लेट्स गो टू द जिम. जिमची बॅग आपली खूप खराब झाली, तुमची बॅग घ्यायला पाहिजे नक्कीच. भरपूर दिवस झाले आपण किचनमध्ये काही बनवलं नाही, तर आज मी विचार केलाय आज काहीतरी स्पेशल आपण बनवणार आहोत. तेच म्हणजे शाही पनीर. आम्ही लास्ट टाइम गेलो होतो रेस्टॉरंटमध्ये जेवायला, तेव्हा निशादला शाही पनीर खायचं होतं, पण तो एकटाच होता खाणारा, बाकी सगळे नॉनव्हेज खाणारे होते. मी म्हटलं एकट्यासाठी काय मागवायचं, तर आज विचार केला की सगळ्यांना बनवून खाऊ घालूया. पनीरची भाजी बनवण्यासाठी काय काय लागतं ही सगळी सामग्री आपण घेऊन आलो आहोत. त्यासाठी आपण आता अगोदर कांदा टोमॅटो कट करून घेऊया आणि हिरवी मिरची अद्रक लसूण जे काय लागतं ते एकदा सामान काढून घेऊया. आपण बनवणार आहोत पनीर. पनीरसाठी मी घेतले मिरची, टोमॅटो, अद्रक, काजू आणि लसूण. याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि इकडे कांदा पण घेतला कट करून. कांदा आणि बटरचं नंतर काम आहे, अगोदर याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मस्त ग्रेव्ही. जेवण बनवणं एवढं काही अवघड नाहीये, नाहीतर काही लोक असं वाटतं की अरे यार कसं जेवण बनवणार, नाही अवघड आहे. एवढं काही अवघड नाही, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. केल्या तर, नाही केल्या तर सगळंच अवघड आहे. सो त्यासाठी कधी कधी करून बघायचं. आणि कोणतीही स्किल माणसाची कधीच वाया जात नाही, कधी ना कधी ती कामं येते. आणि कुकिंग तर सगळ्यांनाच आलं पाहिजे, स्वयंपाक करायला सगळ्यांनाच आलं पाहिजे, कारण की कधीही काम येऊ शकतं. कधी कभार तुमचे घरचे आई वडील घरी नसतील किंवा मग बायको घरी नसेल तेव्हा कामं येतं. सो गाईज, पनीर बनवायला सुरुवात केली आपण. कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊया. तेल ऍड केले इकडे आपण. कढईची हालत एकदम बेकार झाली, थोडं समजून घ्या. थोडी आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकू आणि थोडं
नमक. पप्पा याला काय झालं? पनीर त्याच्यामध्ये रोस्ट करून घेऊया आपण. इथे पनीर मस्त रोस्ट होत आहे आपले, व्यवस्थित रोस्ट झाले. थोडं बाकी आहे, हलकं करून घेऊ. मस्त लाल झाले आता. पनीरला रोस्ट करून घेतलंय आपण. आता आपण कढईमध्ये तेल टाकले आणि या तेलामध्ये थोडासा कांदा टाकतोय. थोडीशी गडबड झाली आपल्याकडून. मसाला कडू द्यायला पाहिजे होता, जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत ठेवायला पाहिजे होता, पण मी लगेचच पाणी टाकलं, त्याच्यामुळे गडबड झाली. सगळं व्हाईट व्हाईट दिसतंय. स्मेल पण येतोय, पण असा मसाला कच्चा कच्चा राहिलाय ना, असा स्मेल येतोय. हे पनीर याच्यामध्ये टाकून घेऊ. पनीर पण जळालंय, ते पण खाल्ल्यावरच कळलं कसं लागतंय हे, नाही तर मग आजची भाजी बिघडली असं वाटतं मला. पनीर रेडी झाले. थोडीशी चव बदलली आहे, पण मस्त झाली. मला वाटलं भाजी बिघडली की काय, आणि इकडे भाजी सांडली आहे बघा. बरं तरी हा भाताचा पॉट खाली होता, म्हणून सगळी भाजी याच्यात सांडली आणि अर्धी याच्यावरती सांडली. भाजी सांडली सगळी आमची. थोडीच भाजी राहिली, थोडी भाजी अक्काला दिली. बरं झालं हे खाली ठेवलेलं होतं, याच्यात पनीर सांडलं. पनीर तरी वाचलं. भाजी मला वाटलं बिघडेल, पण भाजी मस्त झाली. आता जेवण तुम्हाला सांगतो भाजी कशी झाली. एक रिव्ह्यू करूया भाजीचा. इथे पनीरची भाजी, इकडे चपात्या, इकडे राईस. इकडे पण राईस आहे, पण हा थोडासा उपरवाळा झाला. आणि इकडे चालू IPL. इकडे मी बसलो जेवायला. इकडे घेतली चपाती. थोडी चव वेगळी वाटते, आणि थोडासा मसाला मला वाटते कच्चा राहिला. थोडा मसाला कच्चा राहिला, बाकी ओके. आपली रेसिपी तुम्हाला आवडली तर पक्का ट्राय करा, मस्त आहे. पनीर 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 मसाला, पनीर मसाला काय असेल ते.